नमस्कार सगळ्यांना, मी अश्विनी जाधव. श्री गजानवली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आलू मेथीची भाजी. त्यासाठी मी ही थोडीशी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आलू मेथीची भाजी बनवण्यासाठी मी खूप सारा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि बटाटे चिरून घेतले. मेथीच्या भाजीला फोडणी घालण्यासाठी मी आता 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की मग मी त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण टाकणार आहे. मेथीच्या भाजीला शक्यतो जिरी मोहरी मी घालतच नाही कुठल्याच मेथीच्या भाजीला, शक्यतो मेथीला मला नाही आवडत. मग विदाऊट जिरी मोहरीच छान लागते भाजी. मग मी लसणाचे बारीक काप केलेत आणि ते छान परतून घ्यायचेत आणि ते छान परतून झाले की मग त्याच्यामध्ये आपण खूप सारा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये एका मिरचीचे तुकडे घालणार आहे. चवीसाठी छान टेस्ट येते. आणि कांदा छान परतून झाला की मग आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत आणि लाल तिखट ते छान हळद घालणार आहोत थोडीशी आणि हे छान मिक्स करून घेऊन ह्याच्यामध्ये आपण कट केलेले बटाटे, साधारण 2 बटाट्याचे काप करून घेतले होते मी आणि 1 टोमॅटो कट करून टाकला आहे आता. आणि स्वच्छ मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे आणि बारीक कापून त्याच्यामध्ये घालायचे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटे झाकून ठेवायचं. आपण आता ह्याच्यामधलं बटाटा शिजले का बघूया. ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे. अजून 5 मिनिट आपण ते झाकून ठेवलं होतं. ही भाजी मस्त शिजलेली आहे, बटाटा पण छान शिजलेला आहे. ही झाली आपली आलू मेथीची सब्जी तयार. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा.